नमस्कार, मी वर्षा शिंदे. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजची महत्त्वाची बातमी. पेण तालुक्यातील शेडाशी इथल्या एका कंपनी विरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. कंपनीने बांधकाम करताना बांधकाम परवाना तसेच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्ती यांचा भंग केलाय. बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कंपनीने नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणे गरजेचे असताना पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्याने पुराचा धोका संभावतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी. कंपनी उभारण्यासाठी त्यांनी काही ना हरकत दाखले घेतले. ना हरकत दाखले आम्ही काही अटी शर्ती टाकून दिले. त्या अटी शर्तीचं या कंपनीने पालन केलेलं नाही. तिथल्या ग्रामस्थांना लोकांना रोजगार मिळावा या आनंदाने आम्ही त्यांना या ना हरकत दाखले दिले होते. पण या ना हरकत दाखल्यामध्ये ज्या अटी शर्ती ज्या टाकल्या होत्या त्या या लोकांनी का पाळल्या नाहीत. त्या पाळल्या नाहीत म्हणून आम्ही आज वर्षभर झालं निवेदन करतोय. कलेक्टरांना निवेदन केलेलं आहे, प्रांतना निवेदन केलेलं आहे, तहसीलदारांना निवेदन, पण त्यांच्यावरती अद्याप आज वर्षाला कारवाई नाही. पण ह्या अधिकाऱ्यांना या कारवाईचं उत्तर देण्यास एवढा विलंब का लागत आहे. या कंपनीला ग्रामपंचायतीने सहकार्य केलं, परंतु कंपनीने अक्षरशः त्यांना बेकारी तिथली आहे, रोजगार आहे किंवा त्यांना न्याय द्यायला पाहिजे कुठल्या प्रकारचा न्याय देत नाही. तिथे आदिवासी रस्ते बंद केले, स्थानिकांवर अन्याय सुरू केलेला आहे. स्थानिकाला कुठलाही प्रोजेक्ट आला की स्थानिकांना हाताशी धरून त्यांना कामं दिली जातात, रोजगार दिला जातो आणि त्यांच्या सोबतीने हे सहकार्याने कामं केली जातात. परंतु कंपनीने सुरुवातीला परवानग्या घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा वापर केला, परंतु आता तिथे कुठल्याही प्रकारची कोणालाही रोजगार दिला जात नाही. उलट पक्षी सगळे नियम धाब्यावर बसून शासनाचे बांधकाम असतील, PDCPRचे असतील, अनेक विविध ह्याच्यातले नियम धाब्यावर बसून कंपनी गुंडगिरी पद्धतीने सगळी कामं करून घेत आहे. तिथे कुठल्या प्रकारचा स्थानिकांना रोजगार नाही, कामे नाहीत. हा मोठा अन्याय आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.